समाजाचा मेळावा पार पडला, काय निर्णय झाले? आज नांदेडला सर्वपक्षीय सर्व पक्षाचे माजी आमदार, आजी आमदार आणि सगळे माजी मंत्री यांचा एकत्रित बैठक या ठिकाणी झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अ ब क ड आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्रात जाहीर करावं यासाठीचा एक मोठं जन आंदोलन 20 तारखेला मुंबईमध्ये घ्यावं याविषयी सर्वसमावेशक चर्चा झाली। आम्ही माननीय माझ्याबरोबर आमदार माननीय सुनीलजी कांबळे आहेत, माननीय जितेश अंतापूरकर आहेत, आम्ही पक्षातले जरी आमदार असलो तरी पण अ ब क ड ची भूमिका ही समाजाची आहे आणि समाजाबरोबर राहणं आमचं आद्य कर्तव्य आहे। या विषयातली बैठक लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आम्ही लावून पुढची दिशा ठरवणार आहोत। जसे मुंबईत मोर्चा निघणार आहे, काय स्वरूपात कधी निघणार? 20 तारखेला हा मोर्चा काढण्यास संदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीला अत्यंत चांगला रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रातून आला। 1000 पेक्षा जास्त महत्वाचे सर्व नेते मंडळी, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना या बैठकीला नांदेडला उपस्थित होते। साधारणपणे किती लोक अपेक्षित आहेत मोर्चा? मिनिमम 5 लाख लोक या मोर्चाला अपेक्षित आहेत। आता बैठक होणार मुख्यमंत्र्यांसोबत, या बैठकीत जर काही तोडगा निघाला तर मोर्चा जाऊ शकतो का? नाही, आता माननीय आमदार सुनील कांबळे आणि मी या संदर्भातलं माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी होतील त्यानंतर आमचा पुढचा निर्णय असेल। पण 20 तारखेचा मोर्चा हा नक्कीच 5 लाखाचा मोर्चा या ठिकाणी आझाद मैदानावर होईल। आपण बघतो केंद्राने जातीय जनगणनेचा विषय घेतला। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अंत्योदयाचं खऱ्या अर्थानं काम करतात आणि म्हणूनच त्यांनी हा जनगणना जातीय व्हावी हे त्यांनी पर्सनली त्या ठिकाणी लक्ष देऊन केलं। काँग्रेसनी फक्त वल्गना आणि वल्गनाच केल्या, त्यांना काहीही करता आलं नाही आणि त्यामुळे ही जातीय जनगणना ही अत्यंत महत्वाची आहे। बस संपू आपण, आपल्याला पुढे जायचं, परत हे करू आपण, बोलू आपण। मराठा असेल, मुस्लिम असेल, ओबी असेल, या आरक्षणाच्या प्रश्नाची भाजपला धुळवट ठेवलाय। मातंग समाजाचा प्रश्न मार्गी लागला असं वाटतं का? मातंग समाजाचा प्रश्न 100% मार्गी लागेल, कारण सुरुवातीपासून मातंग समाज हा भाजपबरोबर राहिलेला आहे आणि आत्ताही या निवडणुकीमध्ये मातंग समाजाने प्रभावीपणे आमच्या सरकारला साथ दिली। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।